तर मित्रांनो, हेच ती माझी शाळा. या शाळेमध्ये मी माझे 5 वर्ष काढले. बालवाडी ते 4थी हा प्रवास माझ्या शाळेमध्ये झाला. हो, लहानपणापासून प्रवासच करतोय मी. खूप साऱ्या जुन्या आठवणी या शाळेशी माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत. माझे मित्र, मी त्यांना आता बोलवणार होतो जे माझ्या वर्गामध्ये होते, पण ते काही कारणास्तव बिझी आहेत, मला त्यांनाही दाखवायचं होतं. पण या शाळेशी माझ्या खूप साऱ्या जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत आणि शक्यतो मी इथे येणं टाळतो. मी आता 10 वर्षानंतर इथे आलोय, कारण इथे आल्यानंतर माहित नाही का, फक्त शाळा बघूनच मन भरून येतं माझं. त्यामुळे मी शक्यतो इथे येणं टाळतो. जास्त काय बोलत नाही, तुम्हाला मी माझी शाळा दाखवतो आता. हा माझा पहिला वर्ग होता. पहिला मी इथे बसायचो. शाळेचं काम झालेलं आहे. पहिलं पूर्ण दगडी बांधकाम होतं शाळेचं. आता पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे. काही नक्षीकाम वगैरे तेव्हा नव्हतं, हे सर्व आताच आहे. त्यानंतर इथे काही झाडं होती. इथे एक झाड होतं आणि तिकडे इथे एक झाड होतं. ते जे गेट आहे ना, तिथे एक झाड होतं. तर आम्ही इथे खूप खेळायचो या एरियामध्ये. तसा बाकी हा जो बाहेरचा वरांडा आहे तो आहे तसा आहे. शाळेचा लुक फक्त रिनोव्हेट झालेला आहे, पण शाळा अजून आहे तशी. मे महिना असल्यामुळे शाळा तर बंद आहे, वर्ग तर बंद आहे. नंतर तुम्हाला आतमधलं सुद्धा दाखवलं असतं, कारण मी 10 वर्षानंतर येतोय. मला सुद्धा बघायची खूप इच्छा होती की आतमध्ये काही काही चेंजेस केले. त्या अगोदर तुम्हाला शाळेचा पाठीमागचा भाग दाखवतो. या तेव्हा टॉयलेट वगैरे काही नव्हतं. आम्ही ते उघड्यावरती सर्व करायचो. शाळा पाठीमागून काही चेंज नाही झाला. तुम्हाला जसं बोललो मी, दगडी बांधकाम होतं तसंच हे दगडी बांधकाम आहे अजून. फक्त पुढून चेंजेस केलेले आहेत शाळेमध्ये. कारण तुम्ही जो पहिला बोर्ड बघितला, शाळा 1956 पासून बांधलेली होती, त्यामुळे थोडा चेंजेस करणं भागच होतं. तुम्ही आपली शाळा बघितलीत. आता माझे मित्र बघा, आम्ही शाळेमध्ये एकत्रच होतो. तुम्हाला पहिल्यांदा यांची ओळख करून देतो. हा रामदास, हा अनिल, हा निलेश. हाय हाय. तर शाळेमध्ये आमचा एक खेळ होता, म्हणजे शाळेमध्ये दुसरे सुद्धा खेळ होते, पण आमच्या ग्रुपचा एक वेगळा खेळ होता. तो खेळ आम्ही आता खेळणार आहोत, कारण बऱ्याच वर्षातून आम्ही इथे भेटलेलो आहे. तर त्या खेळाविषयी तुम्हाला थोडंफार मी सांगतो. हे फडका, इथे फडकं शिवणी आम्ही बोलायचो आहे खेळाला. फडकं शिवणी बोलायचं आहे खेळाला. रिंगण आकायचो, त्यामध्ये फडकं शिवायचो. मग कोणावर तरी डाव यायचा. डाव म्हणजे तो टार्गेट असायचा. मग त्याकडून ते फडकं घ्यायचं आणि त्याला शिवून नाही द्यायचं ते. आणि ज्याच्या हातामध्ये फडका असेल तो शिवेल, त्याच्यावरती पुन्हा तो डाव येणार. असा हा खेळ आहे. खूप मजा येते. आम्ही पूर्ण शाळेमध्ये या खेळाशिवाय दुसरा कोणताच खेळ खेळलो नाही. सो आणि हा सर्वात चिडका आहे. माझी शाळा, माझी शाळा. शाळा सोडताना खरं म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं शाळा सोडण्यात एवढं काय विशेष होतं. मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या. सरांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या. मला आठवते आम्ही रडणाऱ्या मुलींची जाम खेचली होती. खर तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीच गोची झाली होती. एकमेकांकडे पाहून लगेच सावरलं आम्ही स्वतःला. मनाशीच म्हटलं, आता उगीच रडायचंच कशाला. भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील, त्यात काय एवढं. कॉलेजमध्ये तर नवीनच भेटतील. दिवस वर्ष कशी जातील कळणार नाही.
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाही. रडावंसं वाटत होतं, पण कोणी रडलंच नाही. शाळेतून बाहेर पडताना वळूनही पाहिलं नाही. पण आता मात्र शाळेत जावंसं वाटते. शेवटच्या बाकावर बसावंसं वाटते. शाळेतल्या तासांपेक्षा मधल्या सुट्टीची सर्वांना ओढ असायची. कारण तेव्हाच सर्वांना आपली माणसं भेटायची. आज मात्र बरोबर कुणीच नसतं. शाळेच्या आठवणीने रडताना असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं. शाळा सोडताना असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं. शाळा सोडताना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री अंजली या चॅनलला सबस्क्राईब करा.